आशीर्वाद पाहिजे भेटले ना आपल्या शुक्रिया धन्यवाद. क्या बात है शायर जी? अरे वाह. मैंने तो आपने मुझे सवाल किया. आपने मुझे सवाल किया. तो मैंने आपको क्या सवाल दिया? क्या दिया? अरे हे कोणती हिंदी है शाहीर साहेबाची? शास्त्रीय. हे कोणती हिंदी आहे? आणि जया म्हणते जया आहे म्हणते पण तुझं काम काय तसं नाही म्हणते. ओ माय गॉड. माय बापा हा तुम्हीच सांगा. दोन्ही शायरीचे तर गणगवण झाले. गणगवण झाले पहिल्या फेऱ्याचे मानकरी यांचे शाहीर आणि दुसऱ्यांदा गणगवण
तर बाईच्या आता तुम्ही बसले माय बापा इथं तुम्ही याच्या मागं 2-3 आहेत का माझ्या मागं 2-3 आहेत जी? त्याच्या तुझ्या आहेत का व? नाही 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 तो शाही रुपा झाला का त्याच्या मागं 2-3 आहेत तेच का माझ्या मागं 2-3 त्याच्या आहेत? मागे 3 आहे का तुझ्या मागे 2च आहे काय? मग आता हे खरं होय का खोटं होय? आता म्हणाले काय गेलं आता आपण आपल्याला नाही दिसत म्हणून काय लोकांना नाही दिसत एक का? आणि 2 तर 3 हा? आणि मग हा 2-3 घेऊन मला म्हणतं मी बाई जमती ना माझ्या मागं 2-3 बरोबर आहे 2 झाले हा? 2-3 घेऊन फिरते आणि मला संतील म्हणते असं बाई बापूचा केलं होय का? हरिनाम जपला पाया का लोकना नाही नाही असा बापूचा केलं होय का? तसंच काय वाटून राहिलं हा? अरे जाईचा कब्जा ठेवा हा जर बोट दाखवायचा असेल ना तर या 4 बोटाचा पहिले विचार करायचा तर याचा तर एक दाखवून तर माझ्याकडे किती आहेत म्हणून किती आहे हा? अरे तुझे लगता होगा कि जया को लटका देंगे तुझे लगता होगा कि ये जया को लटका देंगे अरे मगर ताकत रखती हूँ ऐसी बिजली की कि तुझे भी ऐसा झटका देंगे अगर दिल में अगर सोचा अगर दिल में अगर सोचा तो तुझे यहाँ से भी वहाँ पटका देंगे ओए, तो कैसे पटकाएंगे ध्यान से बराबर ना याचं काय आता नाही का कुस्ती खेळणार आहोत आपण काय कबड्डी खेळायला नाही इथं नाही ना, पहिले सफीदा बच्चनचा भाऊ आहे तो हाव काय आहे भाई हो तर म्हणून त्याला सांगून राहिलो मी घ्या ना तर तुला ज्ञानाला पटकवीन कुस्तीचा आकार नाही आहे काय आहे ज्ञानाची कुस्ती आहे होय. तुला ज्ञानानुसार स्टेजवर उंट पटकवीन आणि गाणं म्हणलं बाई गाणं म्हणलं इकडे ठेपी इकडे ठेपी लावली काय व ठेपरेचा बाजार हा? ठेपऱ्याचा बाजार आपण 3 मी बाई सोडून माझ्या मागं 2 ऐक ना विचार आता विचार करण्याला एक गोष्ट आहे की नाही हा? आता गाणं म्हणलं ऐका त्याचं गाणं काय म्हणलं कसं म्हणलं गाणं कसं कसा लक्षात येऊन ठेवा गाणं कसं म्हणायला लागतंय. काय शिकायचं तुम्ही ठेवा
शाळेच्या पहिल्या बोलाचे मानकरी मग अजून म्हणून माझ्या गाण्याची तोड दिली का नाही. माझा प्रश्न गेला तिकडे तेल लावत पाण्यामध्ये वाट तेल लावत म्हणजे अरे राहिलं तर तीरत्न वाहिली त्या गंगामध्ये अशी आणि यायची कंडिशन नाही का माझं ते आणि दुसऱ्या जवळ गेलं कुठं गेलं तेल लावत हा वा 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 मस्त शायरी आहे तुमची गाण्याची हा वा वा खूप सुंदर शायरी करता तुम्ही ऐका आता समोर काय म्हणते मी नाही सांग बरं तुम्ही आपलं गाणं इथं दाखवलं आता हे सगळं कोणत्याचं गाणं आहे का काय म्हणते मी आता तरी लक्षात येऊ नाही का कारण विचाराची मांडणी हे विचाराने चालत असते कारण ही मानाची सन्मानाची शायरी आहे शाहीर साहेब
लोकमान्य टिळकांनी म्हणलं. बरोबर. मग लोकमान्य टिळकांनी गणपती मांडला, मग मोठा ठेमोदाने गेलते का? अगं बाई त्या काळामध्ये होते का हे? नाही नाही नाही, त्या ज्ञानेश्वर माऊलीने त्या गणपतीच्या समोर मोठं काढून ठेवले होते, नाही का? चाय साहेब, अरे काहीतरी विचार मांडले सांगा. हा का कोणतं येतं पुरण की पिचकाने पेटवत नाही का? येतं पोती पुरण तुम्ही सांगून राहिले. हा पोती पुरण सांगून राहिले. हा विचार तर करायला पाहिजे होता. गणपती लोकमान्य टिळकांना गणपती मानला, नाही का? आणि याचा तर फरक आपल्याला माहितच नाही. आपण काय लिहिले ते उभारलं करण आणि दुपारून लावण. हा आणि सांगता मत पोती पुरण नाही म्हणून वैरक म्हणलं मी माझ्या पुरावा आहे म्हणून सांगते. माझ्याकडं पुरावा आहे म्हणून सांगते. मग 5 नंबर मी सांगून द्यायला पाहिजे होतं ना? नाही नाही नाही, 5 नंबर मी सांगून द्यायला पाहिजे होतं का नाही? मग आम्हालाही थोडा इतिहास माहित झाला असता. कारण एवढे ज्ञानी ज्ञानी म्हणतो, एवढे महाराष्ट्राचे चॅम्पियन शाहिरा सोबत आज माझी इथं आहे दुय्यम. मग थोडंसं काही ज्ञान भेटलं असतं, नाही का? तर चायचा हा तुम्हाला मी प्रश्न विचारला होता. मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की सिंधू घाटीमध्ये मातृवत त्रिसत्ता गण व्यवस्था होती आणि त्या गण व्यवस्थामध्ये 3 गण देवता होत्या आणि त्या 3 गण देवता म्हणून एक गणराणी झाली. तर त्या गणराणी कोण आणि त्या 3 गण देवता कोण? माझ्याकडे गेलं ती हा कुठं गेलं? म्हणजे आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं. वा वा वा, आपली तर मापली लोकांची दिले पाहिजे. मग तुमच्या काना होत का पोटाच्या पानं होत? एक नाही 2 वेळा मी प्रश्न सांगितला. हा आणि मोलेच म्हणते, बाई म्हणते का कानाचे कान खुले करून आहे. आता माझं काही चुकलं का? माझं काही चुकलं का? मग विचार करायला पाहिजे होता. तर बाईनं पण गणामध्ये प्रश्न विचारला तर गणाच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला पाहिजे. अरे आराम निराय घोराय काही सांगतात, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर तर द्यायला पाहिजे. मी नका प्रश्नाचं उत्तर द्यायचं ठेका घेतलं? हा मी नका प्रश्नाचं उत्तर द्यायचं ठेका घेतलं का? तुम्हाला विचारलं, मी विचारलं की 10 नद्या तुम्ही मला विचारलं तर मी तुम्हाला 10 नद्या विचारल्या. बरोबर. तुम्हाला 10 नद्या विचारल्या तर त्याच्या 10 नद्या काय सांगता तुम्ही? त्वचा, भूता, खालच्या नानाकरीच्या रंगरंगीच्या दान आहेत का ती? हा नागपूरची होय का ते? लागलं ते फुसून फुसून का ते गजजवळ गेला तर गंधारी वास येते. शी बाई. हा अरे 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 ऐका, तुम्ही 10 नद्याच्या प्रश्न कारण पोतीपुरण तुमचं आहे आणि तुम्ही पोतीपुरणात जेव्हा शाही करता तर तुमचं तुम्हाला माहित असायला पाहिजे. बरोबर. शाहीचं आहे पोतीपुरण चालत नाही, कारण जगत चंद्रावर गेलं उंदरावर नाही आहे. विचार करा. जग चंद्रावर गेलं आहे उंदरावर नाही. चंद्रावर माणसं पोचले हा ते उंदरावरच रेंगाळते. नाही का? ऐका त्या 10 नद्याची नावं तुम्हाला सांगतो मी. लिहून घ्या. पेन करा, कागद करा. आत्ता एक नाव सांगू का? तुमचं पोतीपुरण तुमच्या काबीज पर्यंत लिहा सगळं. इंडा पिंगळा सोंगा संगारी हत्तीना हत्ताबीजा चर्चदा आरंभानी कुवानी संगीनी. अच्छा हा 10 नद्या विचार करा. नाही नाही, लोकांना समजलं पाहिजे. लिहून झाले का? लिहून झाले का? लोकांना पटलं पाहिजे. सांगून दे. बघा, इंडा पिंगळा सुसुन्ना गंधारी हत्तीना हत्तजीवा तळस्ता अंकलभूषा कुहू आणि शंकिनी. हा तुमच्या 10 नद्या. हा काय नगरातल्या? आता तुम्ही काय सांगता? हा त्वचा झाडाचा पाला पाचोळा स्किन सांगत आहे. नाही का? म्हणून एका समोर काय म्हणायचं आहे?
प्रथम राष्ट्रपतीने शपथ कुणाच्या हाताने घेतली तिच्याने शपथ कुणाच्या मताने बघा आहों एकत्र आणि शाहीर विचार करा थोडा अहो शाहीर विचार करा थोडा कपच्या तिरंग्या विचार करा थोडा कपच्या साहेबांनी पुन्हा एक प्रश्न केला काय केलं कोण दाता कोण पिता कोणाच्या गर्भात किती दिवस होता आणि कोण होती कोणाची सून तिच्या गर्भात होता आणि कोणता मुलगा कोण मुलगा कोण तो मुलगा कोण काय साहेब ऐका ऐका हो कारण माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तर काय तुम्ही माझं गेलं तर जाऊ द्या पण बसलेले माझे माय बाप आहेत तुमचा प्रश्न मी काय माझ्या हाँ दिवाकरची जोगी इनकी उनसे 501 का प्राइज मिला है लाख लाख शुक्रिया धन्यवाद काय साहेब हा संधी भाऊ बोरकरे यांच्याकडून 151 रुपये जाणार असेल दुसऱ्या प्रश्न कोण दाता कोण पिता कोणाच्या गर्भात किती दिवस होता आणि कोण होती कोणाची सून तिच्या गर्भात होता आणि कोण होता मुलगा तो कोण म्हणते असा प्रश्न साहेबांनी विचारला आहे काय साहेब तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे का हाँ तुकारामजी राव त्यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज घेतलेला दाता होता तो ओंकार
चार बाजूला चार शिया आहे तर त्या चार शियाचे कार्य कोणते आणि त्या चार शियाचे नाव काय काय लक्षात घ्या हा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण तशा आपल्या चार दिशा आहे तशा चार बाजूला चार शिया आहेत ती आपल्या भारत देशाची राजमुद्रा चार दिशेला त्याचे चार तोंड आहे तर त्या राजमुद्रेच्या चार शियाचे चार नाव आणि त्या चौघाचे चार कार्य हे तुम्हाला सांगायचं आहे आणि आमच्या परशुराम दिवसात काय म्हणतात लक्षात ठेवा पाराचा आंबा स्वतःसाठी बाजारात विकत मिळत नसतो लक्षात घ्या म्हणून आमच्या वस्ताची म्हणतात परशुराम काय म्हणतात काय म्हणतात?